आपला महाराष्ट्र आणि आपला भारत देश म्हणजे साधू संतांची भूमी. प्रत्येक साधू संत, ऋषी मुनी त्यांचं अंतिम ध्येय असतं ते जिवंत समाधी घेणं. परंतु बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये अखंड विश्वाची ज्यांना माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. काय झालं ग मुक्ते? निवृत्ती दादाने कधी नव्हे ते मांडे खायची इच्छा केली आणि मी त्यांची ती देखील इच्छा पूर्ण करू शकत नाही. का? काय झालं? विसोबा काकांनी मला फुटकं कापर देखील मिळू दिलं नाही. हकलून लावलं. भिकाऱ्यांना मांडण्याचे कसले डोहाळे म्हणून अपमान केला. इतकंच ना? तू तयारी कर, आपण करू मांडे. अरे पण कसे मांडे भाजायचे कसे? तू तयारी तर कर. शास्त्री बुवा, अहो ही संन्याशाची पोरे पण डोहाळे मांडे खाण्याचे. त्या मुक्तेला एक खापर मिळू दिलं नाही मी. बघतोच ना कशी मांडे भासते ते. तेव्हा आत्ता हात विटाळले तरी चालते, पण ह्या पोरांना आळंदी बाहेर काढून लावले पाहिजे. चला काय पार्टी काय करतायत ते बघूया, अंदाज घेऊया आणि मग मी मागू. असे म्हणता? चला मुक्ते, मांडे फारच छान झालेत. याचं सगळं श्रेय ज्ञानदादाला. हा, इतका सुंदर तवा मिळालाय म्हणूनच ते रुचकर झालेत. विशोबा, काय बघतोय मी? अहो, ज्ञानदेवाच्या पाठीचा तवा करून मुक्ता मांडे वाजतीये. आश्चर्यच आहे. शास्त्री बुवा, चमत्कारच आहे हा. लोक म्हणतात त्याप्रमाणे ही मुलं खरोखरी अवतारी आहेत. विशोबा, मी त्यांची पाठी कापतो. क्षमा असावी ज्ञानमाऊली, चूक झाली तुम्हाला ओळखण्यात. चुकलो मी. क्षमा क्षमा असावी. महाराज, माणूस जन्मतःच अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे. इथे शुद्धीपत्राचे याचक म्हणून आला आहात का विवाद घालण्यासाठी? पंडितांनी रागावू नये. धर्मात म्हटलंय आत्मा पवित्र आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. जर असं असेल तर शुद्ध कुणास करायचं, आत्म्यास की शरीरास? मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करताय. अरे आपलं वय काय, आपण बोलतोय काय, कुणासमोर बोलतोय याचं काही भान? ज्ञानाला वय नसतं महाराज, आत्म्यालाही वय नसतं. सिद्ध करून दाखवतेस का रे आळंदीच्या पोरा? 4 पोथ्या पुराण वाचून पोपटपंची करणं फार सोपं असतं. मिथ्या वाद कशाला? तो रेडा आणि तू दोघही समान आहात ना? तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य? मी जे बोलीन ते तोही बोलेल. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमान्तात्. का हेच कोरपत्र नेऊन त्याला दे आणि सांग, आम्ही हे पाठवलंय हाच त्याचा सन्मान आहे. लहान पण योग्य आहात. आपणास आशीर्वाद द्यावा का नमस्कार लिहा. ज्ञानदा, 1400 वर्ष तपश्चर्या करूनही या कागदासारखा कोराच राहिला रे हा. मुक्ते, ते महान योगी आहेत.
जन्म मृत्यूवर विजय मिळवलेले चांगा वटेश्वर आहेत. जीव जंतू प्राणी मात्र या पोरानं 65 ओव्या लिहिल्या. अर्थबोध होईल अशी एकही ओवी नाही. या पोराला काय वाटलं, निर्बोध पत्र वाचून मी शांत होईन? या पत्राचं उत्तर मी समक्ष देईन, दृश्यानं देईन. बघून त्याची मती गुंग व्हायला हवी. आता हे म्हणावं आमच्या समोर, साधका, आमच्या प्रस्थानाची तयारी करा. मंडळींमध्ये ज्ञानग्रहणाची गोडी निर्माण झाली आहे. पंढरपुरी जाऊन अवघ्या समाजास परमात्म्याचे सगुण दर्शन घडवायला हवे. दादा कधी जायचं पंढरीला? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज. काय झालं विश्वनाथ काका? चांगदेव आपल्या भेटीला येत आहेत. आता साप आहे, वाघावर आरून झाले. उठवणं भविष्याची अशी मोठी मिरवणूक आहे. दादा चांगदेव आले. दादा हे वाघावर चल ग बाई, आम्हाला घेऊन चल. दादा मला या देहाचा त्याग केलाच पाहिजे. ज्ञाना, मला अनुमती द्या. ज्ञानदादा, ज्ञानदादा आम्हाला सोडून जाऊ नको ना. नको ना रे जाऊस दादा. जे बीज पेरलं ते अंकुरलं. आता ते जोपासणं अवघ्यांचं कार्य. माझं कार्य संपलं. मला अनुज्ञा द्या. कोणीतरी वाट पाहतंय माझी.